एसटी मध्ये आता पुरुषांनाही हाफ तिकीट मिळणार? एसटीतून प्रवास करणाऱ्या सर्व पुरुषांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे. आता महिलांप्रमाणेच पुरुषांना देखील एसटीच्या प्रवासात सवलत मिळणार आहे. राज्य शासनाने एका GRच्या माध्यमातून ही माहिती दिलेली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकृत शासन निर्णयामध्ये ही तरतूद आता करण्यात आलेली आहे, ज्यामुळे आता पुरुषांना सुद्धा एसटी तिकिटात सवलत दिली जाणार. कारण अनेक दिवसांपासून पुरुषांच्या मनात तक्रार होती की सगळ्या योजना महिलांना मिळतात, त्यांना एसटीमध्ये अर्ध तिकीट मिळतं, आम्हाला कधी मिळणार असा सवाल होता. आणि हा खेर मुख्यमंत्र्यांनी त्यावर निर्णय घेतला आणि आता पुरुषांसाठी देखील एक विशेष सूट जाहीर केली आहे. पण यामध्ये एक अट देखील टाकलेली आहे. ती अट म्हणजे सर्व पुरुषांना हाफ तिकिटाचा लाभ मिळणार नाही. ज्या पुरुषांकडे हे एक कागदपत्र आहे आणि जे पुरुष या 5 नियमात बसतील त्यांनाच बसमध्ये सवलत मिळणार आहे. आता ही जी सवलत आहे तर ही 15 ऑगस्ट पासून मिळणार असून त्यासाठी अर्ज करून एक कागदपत्र काढायला सांगितलेली आहे. जे पुरुष लवकरात लवकर हे कागदपत्र काढतील त्यांना ही सवलत आता मिळणार आहे. त्यामुळे वेळ फार कमी आहे. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर समजून घेणार आहोत की नेमक्या कोणत्या पुरुषांना बस प्रवासात ही सवलत मिळणार आहे, त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील आणि कोणता अर्ज भरावा लागेल, तसेच कोणत्या तारखेपासून व कोणत्या जिल्ह्यात ही सवलत लागू होणार आहे. जर तुम्ही एसटीने प्रवास करत असाल, महाराष्ट्रात कुठेही बसने जात असाल, तर तुमच्यासाठी ही खरोखरच मोठी खुशखबर आहे. या प्रवास सवलतीचा लाभ कसा घ्यायचा हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की आणि लक्षपूर्वक पहा. लाल परी म्हणजेच आपली लाडकी एसटी. गेल्या 80 वर्षांपासून ग्रामीण भागापासून ते शहरांपर्यंत प्रत्येक प्रवाशाला सुरक्षितपणे जोडण्याचे काम एसटी करत आहे. तुम्हाला आठवत असेल, 2019 मध्ये सरकारने महिला प्रवाशांसाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतला होता, ज्यानुसार महिलांना तिकीट दरात तब्बल 50% सवलत देण्यात आली. त्यामुळे 2019 पासून राज्यातील कोणत्याही महिला प्रवाशाला एसटीने प्रवास करताना अर्धेच तिकीट लागते. ही योजना सुरू झाल्यानंतर असंख्य महिलांनी एसटीने प्रवास करण्यास सुरुवात केली. याच यशामुळे प्रेरित होऊन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आता पुरुषांनाही तिकीट दरात सवलत देण्याची घोषणा केली आहे. पुरुषांनी अनेकदा ही भावना व्यक्त केली होती की महिलांनाच सर्व सवलती आणि अर्धे तिकीट मिळते. पण आता पुरुषांसाठीही एक मोठी योजना आणली गेली आहे. त्यानुसार महाराष्ट्रात एसटीने प्रवास करताना पुरुषांना सूट मिळेल. आता ही सवलत नेमकी काय आहे आणि ती कोणत्या पुरुषांना मिळणार, यासाठी काय अटी आहेत, याबद्दल सर्व माहिती देतो. पण त्याआधी एसटीला यातून कसा फायदा होणार आणि ही योजना कधीपासून लागू होणार ते जाणून घेऊया. सध्या प्रवाशांची संख्या मोठी आहे आणि महिलांना आधीच सवलत आहे. मग आता पुरुषांना सवलत दिल्याने काय होईल? याचे उत्तर म्हणजे वाढती प्रवासी संख्या. ही गर्दी लक्षात घेऊन एसटी महामंडळाने असा विचार केला की जर पुरुषांना सवलत दिली तर आणखी जास्त पुरुष प्रवासी एसटीकडे आकर्षित होतील. यामुळे एसटीचा तोटा न होता उलट फायदाच होणार आहे. म्हणूनच या क्रांतिकारी निर्णयाची घोषणा करण्यात आली. आता ही सवलत नेमकी कोणत्या प्रवासासाठी लागू असेल, यासाठी कोणती कागदपत्रे लागतील, हा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आला असेल. कारण आता आपण अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे जात आहोत. ही सवलत किती टक्के असेल आणि कधीपासून लागू होणार, चला लगेच जाणून घेऊया. कारण योजनेची तारीख खूप जवळ आली आहे. ही सवलत सुरू होण्यापूर्वी तुम्हाला कोणते कागदपत्र तयार ठेवावे लागेल हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. यापूर्वी महिलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटीने सवलती जाहीर केल्या होत्या. ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत 70 वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीला, महिला असो वा पुरुष, 100% मोफत प्रवासाची सुविधा देण्यात आली आहे. आधी यासाठी कोणतेही मतदान ओळखपत्र चालायचे, ज्यावर वयाचा पुरावा असायचा. परंतु नंतर सरकारने नियमात बदल केला आणि मूळ ओळखपत्र अनिवार्य केले. ओळखपत्रावर पूर्ण आणि अचूक वय असणे आवश्यक आहे. काही ओळखपत्रांवर फक्त जन्माचे वर्ष असते, महिना आणि तारीख नसते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना पूर्ण माहिती असलेले ओळखपत्र अपडेट करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मग पुरुषांच्या या नव्या सवलतीसाठी काही वेगळे कागदपत्र किंवा वेगळा अर्ज भरावा लागणार आहे का? ही सूट कोणत्या बससाठी आणि किती टक्के असणार आहे? तर सर्वात आधी तारीख समजून घ्या. ही योजना 15 ऑगस्ट 2026 पासून लागू होणार आहे. 15 ऑगस्ट 2026 पासून राज्यातील ठराविक बसेसमध्ये ही सवलत मिळेल. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 77व्या वर्धापन दिनानिमित्त बोलताना पुरुष प्रवाशांसाठी 15% सवलतीची घोषणा केली. होय, पुरुषांना लांब पल्ल्याच्या बसेसमध्ये 15% सूट मिळणार आहे. पण यासाठी एक महत्त्वाची अट आहे. ती अट कोणती? ही 15% सूट फक्त लांब पल्ल्याच्या बसेससाठीच लागू असेल. लांब पल्ल्याच्या बसेस म्हणजे कोणत्या?
15 ऑगस्ट 2026 पासून जर तुम्ही प्रवास करत असाल तर ई शिवनेरी किंवा इतर प्रीमियम आणि वातानुकूलित एसी बसेसमध्ये ही सूट मिळेल. उदाहरणार्थ पुणेहून मुंबई, पुणेहून नाशिक किंवा राज्यांतर्गत इतर लांबच्या प्रवासासाठी ही सवलत लागू असेल. जर तुम्ही पुणेहून बंगळुरूला जात असाल तर महाराष्ट्राच्या सीमेपर्यंतच्या प्रवासावर तुम्हाला ही सवलत मिळेल आणि पुढील प्रवासाचे पूर्ण तिकीट भरावे लागेल. यासाठी कागदपत्र कोणते लागेल? तर तुम्हाला फक्त तुमचे मूळ ओळखपत्र वाहकाला म्हणजे कंडक्टरला दाखवावे लागेल, जेणेकरून तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात याची खात्री होईल. कारण ही योजना केवळ महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या पुरुष प्रवाशांसाठीच आहे. आता यातील सर्वात महत्वाची अट लक्ष देऊन ऐका. जर तुम्ही अचानक बस स्थानकावर गेलात, थेट बसमध्ये चढले आणि 15% सवलत मागितली तर ती मिळणार नाही. ही सवलत केवळ ॲडव्हान्स बुकिंग म्हणजे आगाऊ आरक्षण करणाऱ्यांसाठीच उपलब्ध असेल. तुम्हाला आधीच ऑनलाईन तिकीट बुक करावे लागेल, म्हणजे बस स्टँडवर थेट तिकीट काढल्यास सवलत मिळणार नाही. तुम्हाला एसटी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर, वेबसाईट किंवा मोबाईल ॲपवर जाऊन तिकीट बुक करावे लागेल. प्रवासादरम्यान तुमचे ऑनलाईन तिकीट आणि मूळ ओळखपत्र दाखवणे आवश्यक आहे. अशा प्रकारे ई शिवनेरी किंवा प्रीमियम बसेसच्या आगाऊ बुकिंगवरच ही 15% सवलत लागू होईल. तुम्ही कोणत्याही एजंट मार्फत बुकिंग केले तरी ते एसटी महामंडळाच्या अधिकृत प्रणालीवरूनच झालेले असावे. जर तुम्ही इतर खासगी ॲप्सवरून बुकिंग केले तर ही योजना लागू होणार नाही. उदाहरणाने सांगायचे तर जर मूळ तिकीट 100 रुपये असेल तर 15 रुपये कमी होऊन तुम्हाला ते तिकीट 85 रुपयांत पडेल. त्यासाठी पूर्व आरक्षण आवश्यक आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे ओळखपत्र अद्ययावत ठेवा आणि ऑनलाईन बुकिंग करून प्रवासाचा आनंद घ्या. अधिक माहितीसाठी तुम्ही जवळच्या एसटी डेपोमध्ये चौकशी करू शकता.